नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे अतिशय इंटरेस्टिंग टॉपिकवरती आहे, जो की तुम्ही आताच दिलेल्या म्हणजेच 1 महिन्यापूर्वी दिलेल्या 10वी 12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत. त्याचा निकाल मे महिन्यात लागणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापर्यंत तुमचा निकाल लागून जाणार आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची बातमी सर्व विद्यार्थ्यांना सांगायची आहे. 10वी 12वीचा निकाल जो असतो त्यामध्ये तुमचे ग्रेस मार्क धरणार आहे का? मी मागच्या व्हिडिओमध्ये फक्त सांगितलं होतं 10वीचे धरणार आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये धरणार आहे का ही संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे 12वीचे देखील धरणार आहे का हे देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही भरपूर जण व्हिडिओ पाहतात, 90% जण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आत्ता जा खाली सबस्क्राईब बटन दाबा व लाईक देखील करा आणि तुम्हाला ज्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे त्याची कमेंट देखील करा. मी ते व्हिडिओ 100% आणत असतो आणि आणणार. आता पहा, एक महत्त्वाची बातमी आहे. 10वी 12वीचा निकालाचे जो मे महिन्यात लागणार आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मे महिना फिक्स आहे. फिक्स म्हणजे त्या मे महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यापर्यंत लागू शकतो. ग्रेस मार्क्स जे आहेत ते मिळणार आहे का? ग्रेस मार्क्स मिळणार आहे का? तर चला पाहूया. ऑफिशियल न्यूज आहे ही बोर्डाच्या मार्फत, तर पाहूया. तर या ठिकाणी पहा, विद्यार्थ्यास उत्तीर्ण होण्यास प्रत्येक विषयास 35% पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात 35% पाहिजे. जर त्याच्या खाली असेल तर तो नापास होतो. ठीक आहे. तर गुणांची आवश्यकता असते. मंडळ नियमाप्रमाणे म्हणजेच बोर्डाच्या नियमाप्रमाणे अनुत्तीर्ण म्हणजे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 3 विषयात इयत्ता 10वीसाठी 20 व इयत्ता 12वीसाठी 15 सवलतीचे गुण उत्तीर्ण होण्यास अनुज्ञेय आहेत. तर पहा, या ठिकाणी मी सगळ्यात आधी सांगू इच्छितो की 10वी 12वी दोन्ही जे स्टँडर्ड आहेत त्यांना जे ग्रेस मार्क्स आहेत ते मिळणार आहेत. तर पहा आता, तर 10वीसाठी 20 गुण मिळणार आहेत व 12वीसाठी 15 सवलतीचे गुण मिळणार आहेत. उत्तीर्ण होण्यासाठी अनुज्ञेय आहेत. हा संदर्भ लक्षात घेऊन आपण उत्तरपत्रिकेचे परीक्षण करताना बॉर्डर केसेस अत्यंत बारकाईने व काळजीपूर्वक पाहाव्या. ठीक आहे. जेणेकरून आता ही सूचना जी आहे ते म्हणजे जे तपासतात त्यांच्यासाठी दिलेली आहे. पण मी ही तुम्हाला का सांगतोय की तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत की नाही याच्यातून तुम्हाला ते स्पष्ट होणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होणार नाही. पहा, तुमचे शैक्षणिक या ठिकाणं नुकसान होऊ नये म्हणून परीक्षेच्या गुणपडताळणी पूर्णांकांना पूर्ण मूल्यांकनात विद्यार्थ्याच्या निकालात बदल होऊन मंडळाची बदनामी होणार नाही. पहा, या सूचना ज्या आहेत त्या शिक्षकांसाठी आहेत, पण बोर्डाने मी तुम्हाला का बनवला व्हिडिओ, तर तुम्हाला हा गुण मिळणार आहे. त्या ठिकाणी ठळकलेला आहे 35%ची आवश्यकता असते, पण प्रत्येकी काही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण होतात. त्यामुळे त्यांना 10वीसाठी 20 गुण देण्यात आलेले आहेत व 12वीसाठी 15 गुण सवलतीचे उत्तीर्ण होण्यासाठी देण्यात आलेले आहेत बोर्डाच्या तर्फे. कारण की कोणाचंही नुकसान बोर्डाला करायचं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला नापास नाही करणार. जरी तुम्ही काठावर असले तरी तुम्हाला गुण मिळणार आहेत. त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.